भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। जगाला शांतीचा, समतेचा, बंधुतेचा व दुःखमुक्तीचा मार्ग अवगत करून निब्बाणाचा साक्षात्कार करण्यासाठी उत्तम असं शिक्षण प्रशिक्षण देणारे तथागत सम्यक संबुद्ध व तसेच पिढ्यानपिढ्याची गुलामी नष्ट करून नव्या उमेदीचा सूर्य दाखवणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून व तसेच आदरणीय परमपूज्य माझे उपाध्याय पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्तवी त्यांना सुद्धा अभिवादन करून व धारण करण्यास योग्य असा भगवंताचा सुविख्यात असा सद्धम्म आणि त्या सद्धम्मावर आरूढ असणारे सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, दायक दायिका, अतिशय आजच्या महत्त्वाच्या दिवसाला तुम्ही आम्ही सर्वजण जमला आहात. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर आजचा जो दिवस आहे या दिवसाला खऱ्या अर्थाने यावेळेस एक कारण आहे. त्या कारणामुळे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. ते कारण म्हणजे एक की दिनांक 20 एप्रिल पासून जे श्रमण शिबिर होतं, जे श्रामणेर धम्म शिबिर होतं, त्या धम्म शिबिराचं समापन करायचं. मग समापन करायचं तर कसं? समापन असं नसते. बौद्ध साहित्यामध्ये आणि बौद्ध संस्कृतीमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती, एखादी लहान मुलगा श्रमण बनत असतो, चीवर धारण करत असतो, तर बुद्धाच्या कालखंडात त्या त्या व्यक्तीचा तसा गुणाचा गौरव करत करत त्यांना चीवर घ्यायसाठी भिक्षू संघाकडे किंवा बुद्धांकडे आणायची. ती परंपरा होती. पण अलीकडे आपण ही परंपरा विसरून बसलो. आता नव्याने ही परंपरा कुठेतरी भिक्षू संघाच्या माध्यमातून कुठेतरी उदयास येत आहे. परंतु हे फक्त 20 दिवसाचं श्रमण शिबिर होतं त्या निमित्ताने. पण श्रमण शिबिर जरी असेल तरी एक दुसरे कारण ते म्हणजे आजचा जे दिवस होता, वेळ होता, तो म्हणजे बुद्ध धातू त्याची वंदना समारोह. आता बुद्ध धातू वंदना समारोह, कारण अनेक दायक दायिकांना माहित नाही. आता अनेक दायक दायिका धातू जेव्हा असं बोलतात तेव्हा अनेकांना धातू म्हणजे एक प्रकारचं मेटल असं वाटतं. लोक म्हणतात धातू म्हणजे भंतेजी अष्टधातू आहे का? कोणी म्हणतात मग तांब्याचा धातू आहे का? कोणी म्हणतात मग भंतेजी जस्त आहे का? कोणी म्हणतात कॉपर आहे का? असं धातूचं असं वेगवेगळं नाव देतात. पण मुळामध्ये तुम्ही आम्ही जर विचार जर केला, धातू हे शब्द कोणाला उच्चारले जातात आणि धातू तुम्हा आम्हा सर्वांसाठी. अनेक लोक आता धातू म्हटले तर काही काही व्यक्तींना समजत पण नाही. आता लोक म्हणतात बुद्धाचे धातू, भरताचे धातू,
निर्वाण सत्वाचे धातू, असे जेव्हा पच्चेक बुद्धांचे धातू, असे जेव्हा आपण विचारतो किंवा बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतंय की नेमकं धातू म्हणजे काय. ज्यांना याचा अभ्यास नाही तो व्यक्ती तसं बोलतो, पण काही दायक दायिका आहेत, गृहस्थ आहेत, ते धम्माचा अभ्यास करतात, त्यांना माहिती आहे. आता धातू, अनेक दायक दायिकांना असं वाटतंय, तुम्ही सर्वांनी बघितले असेल धातू, मला माहिती नाही. तुम्ही जवळून बघितले असाल तेही मला माहिती नाही. तुमचं जेवढं पुण्यकर्म आहे त्या पुण्यकर्माच्या आधारावर ते धातू तुम्ही बघितले नाही बघितले, त्याची वंदना कशी करायची हे अतिशय महत्वाचं आहे. हा सर्वात महत्वाचा सार समजला जातो, तोही म्हणजे धम्माचा. हो, खूप बारकाईचे धातू. आम्हाला आधी कसं वाटायचं, त्याचं महत्व जेव्हा कळत नव्हतं तेव्हा असं वाटायचं धातू म्हणजे काय, काही नाही ना, भगवान बुद्धाच्या अस्थिच असतील ना. आम्ही अस्थि म्हणून असे शब्द संबोधायचे. पण जेव्हा धम्माचा थोडाफार अभ्यास केला तेव्हा लक्षात येते, अरे जो व्यक्ती निर्वाण सत्व असतो, जो व्यक्ती पच्चेक बुद्ध असतो, जो व्यक्ती सम्यक संबुद्ध असतो, त्याचे शरीराचे नेहमी अस्थि होत नसतात, तर ते धातू होत असतात. आता धातू, कधी कधी आपण हे शब्द ऐकतो ना, काय ऐकतो, कधी कधी आपण अनेकांनी निर्वाण हा शब्द ऐकला असेल. निब्बाण ऐकला का तुम्ही? उपासकेंनी निब्बाण ऐकला असेल शब्द, निब्बाण ऐकला असेल, परिनिब्बाण ऐकलं असेल, ऐकलं असेल ना परिनिब्बाण, महापरिनिब्बाण ऐकलं असेल, ऐकलं ना. पण धातू परिनिब्बाण हा शब्द फार क्वचित बघायला मिळतो. ऐकलं का धातू परिनिब्बाण? कारण धातू यापासून, या शब्दापासून आपण अभिन्न आहोत, अलिप्त आहोत, दूर आहोत, म्हणून या धातूची समजतच नाही. तुम्हा आम्हाला लय पेचात पाडते, धातू म्हटलं तर लय पेचात पाडते. मला पण आधी असंच वाटायचं. जेव्हा आम्ही दिल्लीला गेलो होतो म्युझियम मध्ये, तेव्हा बुद्धांचे धातू बघितले. ते धातू बघितल्यावरही चित्तात असा संशय आला होता की खरंच हे बुद्धाचे धातू असतील का. तेव्हा तर मी असतीच म्हणायचो, पण जेव्हा संघाच्या सोबत जेव्हा धम्माचा आपण अभ्यास करतो तेव्हा कळतंय की जे जे निर्वाण लोक असतात, सत्व असतात, त्यांचे नेहमी अस्थि होत नसतात, धातू होत असतात. आता हे धातू आपण समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. धातू नेमकं काय? जे व्यक्ती अरथ होत असतात त्याचे धातू होतात. जो व्यक्ती पच्चेक बुद्ध होत असते त्यांचे धातू होत असतात. चक्रवर्ती सम्राट असेल त्याचे धातू होतात, आणि सम्यक संबुद्ध जर असतील तर त्यांचे सुद्धा धातू होत असतात. आता याच्यात एक अटही आहे, प्रत्येक जेवढेही अर्थ आहेत ना, प्रत्येकाचे धातू होत नाही. हो, कारण प्रत्येक अर्थ व्यक्ती ठरवत असतो. काय ठरवतो? एखादी अर्थ व्यक्ती ठरवत असतो की मी माझं शरीर त्यागल्यानंतर लोकाला हे धातू वंदना करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी, धम्म संवेगाचा अभ्यास करण्यासाठी, पुष्पदान देण्यासाठी हे धातू मी ठेवायचे की नाही ठेवायचे. एखादी व्यक्ती ठरवत असतो, आणि अरथाने ठरवलं तर ते धातू राहत असतात. अन्यथा तुम्ही अरथाला जरी जाळाल, अरथाला जरी जाळलं तरी त्याच्यात तुम्हाला काही सापडत नाही, अजिबात काही सापडणार नाही. पण एखाद्या अरथाने जर संकल्प केला असेल की मी माझं शरीर त्यागल्यानंतर माझे धातू हे लोकांसाठी, धम्म संवेगाचा अभ्यास करण्यासाठी, धम्माचा अभ्यास करण्यासाठी हे मी धातू ठेवतो. जसं आनंद बोधी वृक्ष सूक्तामध्ये
बुद्धांचं आणि आनंद भंतेजींचं याचं कन्व्हर्शन आहे, संभाषण आहे. भगवान बुद्ध असेच बसलेले असतात आणि आनंद भंते म्हणतात, भगवान तुम्ही तर म्हणता की मूर्तीपूजा करायची नाही, तर मग लोक वंदना जर करायची असतील आणि लोकांना धम्मसंवेगाचा जर अभ्यास करायचा असेल तर मग कसं करायचं? तर बुद्ध म्हणतात, अरे आनंदा, हे जे बोधिवृक्ष आहे ना, या बोधिवृक्षाची जरी तुम्ही वंदना केली, धर्मसंवेगाचा अभ्यास जरी केला, तरी तुम्ही निर्वाणाचा साक्षात्कार करू शकता. पुन्हा आनंद भंते म्हणतात, भंते भगवान, जर या झाडाला, या बोधिवृक्षाला कोणी जर जाळून टाकलं, कोणी जर संपवून टाकलं, त्याच्यात एकही बीज जर नसेल, तर मग लोक वंदना कसली करतील? वंदना कोणती करतील? झाडाचं संपूर्ण समूळ नष्ट केलं तर वंदना तरी कोणती करतील? तर बुद्ध म्हणतात, अरे आनंदा, माझे जे 4 ठिकाण आहेत, कोणते? ते म्हणजे एक बोधिसत्वाचं जन्माचं ठिकाण, ते म्हणजे कोणतं? लुंबिनी. दुसरं, ज्या ठिकाणी एक बोधिसत्वातून बुद्धत्व व्यक्तीचा जन्म झाला, ते म्हणजे बोधगया, ते दुसरं ठिकाण. आणि तिसरं, ज्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन केलं, ते तिसरं ठिकाण. आणि चौथं, ज्या ठिकाणी माझं महापरिनिब्बान झालं, ते चौथं ठिकाण. अशा 4 ठिकाणी जाऊन सुद्धा दायिकांनी धर्मसंवेगाचा जरी अभ्यास केला, ध्यानाचा अभ्यास जरी केला, तरी त्या उपासकेंना निर्वाणाचा साक्षात्कार होऊ शकतो. पुन्हा आनंद भंते म्हणतात, भगवान, हे 4ही स्थळ जर पुन्हा संपवून टाकले तर मग काय कराल? मग आम्ही कोणाची वंदना करायची? तर बुद्ध म्हणतात, माझे ज्या वस्तू आहेत, माझं जे चिवर आहे, माझं जे भिक्षापात्र आहे, मी जे वापरलेल्या वस्तू आहेत, तुम्ही त्याची जरी तिथे जर ठेवून त्याची जरी धर्मसंवेगाचा जरी अभ्यास केला, तरी ते नष्ट करू शकते. तरी ते धर्मसंवेगाचा जरी अभ्यास केला, तरी तुम्ही निर्वाणाचा साक्षात्कार करू शकता. त्या वस्तू, जसं भिक्षापात्र, भगवंताचं चिवर, भगवंत समजा प्यायचा पिण्याचा प्याला जो होता तो, किंवा भगवंताच्या वापरण्यामध्ये जे वस्तू होत्या, त्या वस्तूचा जरी ठेवून तुम्ही धम्मसंवेगाचा जरी अभ्यास केला, तरी तुम्ही निर्वाणाचा साक्षात्कार करू शकता. आणि म्हणे तेही सर्व वस्तू जर नष्ट केल्या, तर आम्ही कोणाचं करायचं? धर्मसंवेगाचा अभ्यास तरी कसा करायचा? तर बुद्ध म्हणतात, अरे आनंदा, या वस्तू जरी नष्ट केल्या, तर मग एक काम करायचं म्हणतात. तर आनंद म्हणतात, कोणतं? अरे माझे जे धातू आहेत ना, म्हणतात धातू, माझे जे धातू आहेत, हे धातू, या धातूची वंदना करायची आणि धातूची वंदना करायची. आनंदाला प्रश्न पडला, ठीक आहे भंते भगवान, धातूची वंदना करायची. आनंद भंते पुन्हा विचारतात, भंते हे धातू जर नष्ट करतील तर? बुद्ध म्हणतात, अरे आनंदा, जेव्हापर्यंत हे बुद्ध शासन आहे, तेव्हापर्यंत माझ्या एकही धातू नष्ट होऊ शकणार नाही. असं कोण म्हणतात? बुद्ध म्हणतात. अजिबात नाही. तसं आता बुद्धाचं महापरिनिब्बान झालं, आम्ही सर्वजण वाचतो, बघतो. मी अनेकदा सांगितलं, या महाभद्र कल्पामध्ये 5 बुद्ध होणार आहेत. किती बुद्ध? 5 बुद्ध. एक ककुसंत कोणागमन काश्यप, एक सिद्धार्थ सम्यक संबुद्ध, 4 बुद्ध झाले. आणि येणारे जे बुद्ध आहेत, हे आर्य मैत्री बुद्ध.
आता तुम्ही म्हणाल भंतेजी हे कसं, या संपूर्ण चक्रवालामध्ये, संपूर्ण याच्यामध्ये सर्वात मोठा जर कल्प कोणता असेल तर हा महाभद्र कल्प. याच कल्पात एकूण 5 बुद्ध होणार आहेत. किती बुद्ध? 5 बुद्ध. याचा अर्थ असा नाही की एकाच वेळेस 2 बुद्ध होतील, अजिबात नाही. का होऊ शकत नाही? कारण ही पृथ्वी, ही जी भूमी, त्या बुद्धाचं वजन तेवढं एकाच बुद्धाचं वजन सहन करता येत नाही. तर 2 बुद्धाचं कसं करेल? कारण तेवढं त्या सम्यक संबुद्धाचं बल आहे. या सम्यक संबुद्धाचं कसं आहे, लोकांची जी वय आहे ना ही उतरती आहे. कशी आहे? उतरती आहे. लोकांची वय मर्यादा कशी आहे? उतरती आहे, चढती नाही आहे. पण येणारे जे आर्य मैत्री बुद्ध आहेत ना, त्या लोकांची जी वय आहे ना ही चढती राहील. जसं या बुद्धाची वय कशी, आता एकाने मला प्रश्न पण केला होता काल परवा, एक भंतेजी होते, त्यांनी प्रश्न केला मला, लहान भंतेजींनी, का हो भंतेजी तुम्ही मला सांगितलं की या बुद्धाचं वय उतरत आहे, मग मला आम्हाला हे सांगा की मग या बुद्धाचं वय कमी आहे, मग या बुद्धांचं पुण्यकर्म कमी असेल का? मलाही डोकं खाजवायला लागलं. तर मी म्हटलं हे गोष्ट खरी आहे. कारण प्रत्येक बुद्धांचं जेवढं जेवढं पुण्यबल राहील तो तेवढं बुद्धांना का म्हणजे तेवढा ते धम्म प्रचाराने प्रसार करतात. जसं या बुद्धाच्या काल जे येणारे जे मागे जे बुद्ध होऊन गेलेत ना, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवन कालखंडामध्ये 34 असंख्य लोकांपर्यंत सद्धम्म पोहोचवला. 34 असंख्य लोकांपर्यंत काय पोहोचवला? सद्धम्म. पण हे सिद्धार्थ बोधिसत्व असे आहेत की यांनी आपल्या जीवनामध्ये या कालखंडामध्ये 20 असंख्य लोकांपर्यंत फक्त सद्धम्म पोहोचवला. आणि जे चार असंख्य आहेत, हे जे अरग भिक्षू होते, जे महल्लक भिक्षू होते, त्यांनी त्या 4 असंख्य लोकांपर्यंत सद्धम्म पोहोचवला. म्हणजे या बुद्धाच्या शासन कालखंडामध्ये एकंदरीत 24 असंख्य लोकांपर्यंत सद्धम्म पोहोचला. मग तो 31 प्लॅनेटचा म्हणा, ते मनुष्य लोक असो, मग ते सत्व लोक असो, देवता लोक असो, कोणी असो, तर त्यांनी 24 असंख्य लोकांपर्यंत सद्धम्म पोहोचला. पण मागचे जे बुद्ध होते ना, त्यांनी 34 असंख्य लोकांपर्यंत सद्धम्म पोहोचवला. आता या बुद्धांचं कसं आहे, आपली जी वय मर्यादा आहे ना ही उतरती आहे, ही चढती नाही आहे. आता हळूहळू काय होईल, आपल्या लोकांची जी वय मर्यादा आहे ना, जसं पहिलेचे आपले कसे आजी आजोबा बघितलं किंवा पंजोबा बघितलं, तर तुम्ही जर त्यांचं जर बघाल, ते ऑलमोस्ट 100 वर्ष तर जगलेच. ऑलमोस्ट का 100 वर्ष जगलेच. आणि आधीचे लोक कसे, आधीचे लोक 100 किलो 150 किलो सहजरित्या उचलायचे. आज आपल्याला 25 किलो उचलायचं म्हणलं, नाही रे बापू म्हणते गाठ सरकून जाईल, जास्त वजनाचं नाही केलं. आपण लोक असा विचार करतो. पण मुळात तुम्हाला सांगण्यासाठी की ही जी वय मर्यादा आहे उतरते. आता हळूहळू काय होईल माहिती का, कारण या बुद्धाचा जो शासन कालखंड आहे ना हा 5000 वर्षाचा आहे. प्रत्येक बुद्धाचा ठरला आहे. कोणी 20,000 वर्षाचा शासन कालखंड आहे, तर कोणाचा 30,000 वर्षाचा, तर कोणाचा 40,000 वर्षाचा. तेवढ्यापर्यंत सम्यक संबुद्ध टिकतात. आता आपल्याला तुम्हा सर्वांना एक आगळं वेगळं वाटतंय, पण जेव्हा जेव्हा बुद्धांचा आपण अभ्यास करतो तर तेव्हा तुम्हा आम्हाला सर्वांना समजते की बुद्ध आपल्या शब्दाच्या मर्यादेतच बसत नाही. बुद्धाला समजून घेण्यासाठी आपली तसं चेतनाच उपस्थित नाही, उपलब्ध नाही. कारण जर चेतना असती ना, तर बुद्धांप्रती अटूट श्रद्धा उत्पन्न होऊन लोक फलशुद्ध सुद्धा झाले असते.
अनेक दायिका म्हणतात, भंतेजी आता तुम्ही आम्हाला नेहमी सांगता की 5,000 वर्षाचा हा शासन कालखंड आहे, 5,000 वर्षाचा या बुद्धाचा शासन कालखंड आहे, म्हणजे 2600 वर्ष तर लोटली, आता फक्त 2400 वर्ष बाकी आहेत आपल्या हातात. या 2400 वर्षामध्ये लोकांची हळूहळू वयमर्यादा काय होत जाईल, कमी होत जाईल. आता लोक 60-70 वर्ष जगतात ना, काही दिवसांनी 60 वर्ष जगतील, मग काही लोक 50 वर्ष, तर काही लोक 40 वर्ष. असा एक वेळ येईल की 15 वर्षातच मुला मुलींची काय होतील, लग्न होऊन जातील 15 वर्षातच, आणि हळूहळू लोक हळूहळू हे होते. मग तेव्हापर्यंत काय होईल, जेव्हापर्यंत हे धातू आहेत. पण तुम्ही म्हणाल की भंतेजी जसं जसं जवळ राहील तर धार्मिक लोक सापडतील का, धम्माचा अभ्यास करणारे सापडतील का, धर्मसंवेदकाचा अभ्यास करणारे सापडतील का? नाही. जसजसं बुद्ध शासन संपत होत राहील असे लोक जन्माला येतील की ज्यांना धर्माचा गंध सुद्धा नाही. असे लोक जन्माला येतील ज्यांना गंध नाही, ज्याच्या पुण्य पारमिता तेवढ्या परिपक्व नाही, तसेच लोक जन्माला येतील. आता बघा, तुम्ही किती पुण्यवान आहात की तुम्ही आज बुद्धाच्या धातूला वंदन करणार. आता बुद्धाच्या धातूला वंदन करणार आहात, किती मोठं पुण्यकर्म. आता पुण्यकर्म म्हटलं, आता बुद्धाचे धातू अतिशय महत्वाचं आहे की भगवान बुद्धाला कसं जाळण्यात आलं. भगवान बुद्धाला दायिकेनं मी मागं सांगितलं होतं, नेहमी प्रवचनात मी सांगतो की कशासाठी, कारण बुद्धावर आपली अटूट श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. भगवान बुद्धाला असंच आपल्या सागवान लाकडावर जाळलं का? नाही. आडजातीच्या लाकडावर जाळलं का? नाही. बाबडीच्या जागडावर अजिबात नाही. बुद्धांना चंदनाच्या लाकडावर ठेवलं. ठेवल्यानंतर जो कापूस आहे त्या कापसाला पूर्ण गुंडाळून घेतलं, आणि त्या कापसावर असा जो कापड होता त्याला 500 वेळेस पूर्ण गुंडाळून घेतलं. आणि गुंडाळल्यानंतर सर्वात आधी तर महत्वाचं समजून घ्या, ज्यावेळेस बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं तर बुद्धांना 7 दिवस तसंच ठेवण्यात आलं. किती दिवस? 7 दिवस. कशासाठी? कारण लोकांना धर्मसंवेगाचा अभ्यास करण्यासाठी. आणि जे बुद्ध शासनामध्ये जे बुद्ध होत असतात त्यांना ती परंपरा आहे 7 दिवस ठेवण्याची. म्हणून पारंपरिक देशामध्ये बघा, एखादी भिक्षू असतील, ते जर समजा शरीर त्यागत असतील ना, तर त्यांना 7 दिवस ठेवण्याची खूप मोठी कला आहे, पद्धत आहे, ती संस्कृती आहे. आणि जेव्हा ती संस्कृती रुजेल आपल्यामध्ये, तेव्हा आपल्याकडे, आता आपण जर भारतात एखाद्या भंतेजींना आपण असं ठेवलं तर उपासक उपासिका काय, हे काय भंतेजींना दुसरे नाटक लावले, हे काय 7 दिवस ठेवतात, लवकर जाळलं पाळलं निघून गेलं, काय ते ठेवतात. तसे लोक तसे विचार करतात. पण दायकांना तुम्हाला याचा अभ्यास नसल्यामुळे त्याचा अभ्यास अनेक लोक त्याचा मरणानुसाठीचाही अभ्यास करतात, कोणी कोणी अशुभ भावनेचाही अभ्यास करतात. आम्ही 2012ला शिलांग भंतेजीकडे गेलो होतो, तर त्या दरम्यान एक म्हातारी आजी होती, ती मरून गेली होती आणि तिचं सापड सार असं होतं. आता मला असं वाटलं की असेच विकून तिकून हट्टे असतील आणि ते असे जोरदार करून ठेवले असतील. मी तिथं बारकाईने मस्त पाहायला गेल्यानंतर ते भंतेजी मस्त बरोबर ध्यान करत होते. मी म्हणू बापरे. आणि त्या संदर्भात मी त्या मरणानुसतीच्या संदर्भात मी कधी आयुष्यात वाचलं सुद्धा नव्हतं. मी गेलो, ह्या भंतेजीला दुसरं ठिकाणच नाही भेटलं का राजे म्हणून, एकदमच असं एखाद्या
एखाद्या हाडाच्या सापड्याजवळ का ध्यान करतात? प्रश्न पडला, खूप प्रश्न. आणि बघितलं काय, एक नाही, दोन नाही, चार पाच भंतेजी. अरे मग जेव्हा वाचण्यात आला तेव्हा आपल्या आयडिया क्लिअर झाल्या की भंतेजी असं नाही, मरणानुसतीचा अभ्यास आहे. काय तपासलं जाते की माझ्या शरीरामध्ये किती गंध आहे, किती दुर्गंध आहे. आपण आपल्या शरीराला जपण्यासाठी किती मोठा खर्च करतो, हे वरवरूनच साजरं करण्यासाठी करतो की नाही, पण आतून किती मोठा गंध आहे तरी आपण किती मोठी आसक्ती करतो. तर असा भाव उत्पन्न व्हायला पाहिजे, हे एक प्रकारचं ध्यान आहे. अशुभ भावनेचं एक मरणानुसतीचा पण एक अभ्यास असतो. तर बुद्धाला सुद्धा असंच 7 दिवस ठेवण्यात आलं. कापसाने गुंडाळलं, कपड्याने गुंडाळलं आणि गुंडाळल्यानंतर अग्नी लावतात. एकदा अग्नी लावतात, ही अग्नी थोडीफार लागते आणि विझून जाते. दुसऱ्यांदाही प्रयत्न करतात अग्नी लावण्याचा, दुसऱ्यांदाही लावतात, पुन्हा ती थोडीफार पेट घेते आणि विझून जाते. तिसऱ्यांदा पुन्हा हा प्रयत्न करतात, ते पुन्हा. भिक्षू लोक विचार करा, अरे हवा पण नाही, काही नाही, सर्व वातावरण चांगलं आहे, पण तरी पेट का घेत नाही. पुन्हा ते तिसऱ्याही वेळेस ते विझून जाते. आणि होते असं, एक असं होते, बुद्धांच्या सर्वात ज्या पद्धतीने आनंद भंतेजी होते तसे भगवान बुद्धाचं चित्त जाणणार, म्हणजे भगवान बुद्ध कोणत्या वेळेला कोणता विचार करत आहे हे जर कोणी जाणणारे असतील तर ते म्हणजे एक अनिरुद्ध भंते. बुद्धाच्या कालखंडातले अनिरुद्ध भंते, त्यांच्यामध्ये तेवढं बल होतं, त्यांच्यामध्ये तेवढी परिपक्वता होती की बुद्ध कोणत्या वेळेला कोणता विचार करत आहे ते सांगण्याची, ते समजण्याची, ते तेवढं बल त्या अनिरुद्ध भंतेमुळे होतं. अनिरुद्ध भंते बघतात आणि म्हणतात, अरे हे काय करतो आहे, एकदा लावली, दोनदा लावली, तीनदा लावली, पण तरी हे अग्नी का विझत आहे. तर तेव्हा कळतात की नाही, हे आपल्या हातोटीचं काम नाही आहे, आपली तेवढी परिपक्वता, आपलं बल नाही आहे. कारण संकल्प जो आहे एखाद्या व्यक्तीने वेगळा केलेला आहे. कारण तो संकल्प जो आहे हा महाकाश्यप भंतेजींनी केला आहे. महाकाश्यप भंतेजींना लगेच माहिती पडते. महाकाश्यप भंतेजी शेवटच्या दिवसाला येतात आणि आल्यानंतर सर्वत्र बांधून असते. त्यांना दर्शन घेण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी काही हे नसते. पण जेव्हा महाकाश्यप भंतेजी येतात ते एकटेच येत नाही. ते महाकाश्यप भंतेजी जेव्हा येतात तेव्हा ते एकटेच येत नाही, ते तर येतात पण 500 अरथ भिक्षूंना सोबत घेऊन येतात. आणि आल्यानंतर ऑटोमॅटिक बुद्धांना वंदन करण्यासाठी त्यांचे जे पाय असते ते लगेच ओपन होतात आणि लगेच त्यांच्या दर्शनासाठी येतात, वंदन करतात, खाली बसतात. सर्व भिक्षू संघ असा खाली बसतो एकदम आणि लगेच अग्निकशिकाचा अभ्यास करतात. लगेच उष्ण धातू तयार होतो आणि ती लगेच चिता पेट घेणं सुरू करते. आणि जसं बुद्धांना पेटवतात, पेटल्याबरोबर आपल्याला पेटवलं ना, तर आपल्याला पेटवल्याबरोबर आपले हाड कशी असतात, आपल्या हाडाचा कटकट कटकट आवाज येतो. मी लई वेळेस पाहिलं कोणाला पेटवताना, लोक नाही का त्या स्मशानभूमीतून केव्हापर्यंत नाही जात जेव्हापर्यंत त्या डोक्याची कवटी फुटत नाही. हो, कवटी फुटली गेला म्हणते, आता बरोबर झालं म्हणते. नाही तर फुटली नाही ना, अगं फुटतच नाही ना, फुटलीच नाही ना, थांब ना, फुटू दे ना, मगच जाऊन. लोक असेही विचार करणारे आहेत. कारण मी बहुतांश जेव्हाही स्मशानात जातो तेव्हा अनेक लोक तसेच बोलतात आणि थोडंफार लक्ष असतेच. पण बुद्धाचं तसं कधीच झालं नाही. जेव्हा बुद्धाला जाळण्यात आलं, बुद्धांच्या शरीराचा असा आवाज कधीच येत नसते. एक लक्षात ठेवलं पाहिजे.
अजिबात नाही. आणि एखादी लाकूड बघितलं असेल, त्या लाकडाला जर एखादी आपण ब्लेडनी